हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ। अमेरिका, इस्रायल आणि इराण मधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात महागाईचा भडका। गृहिणींचं बजेट कोलमडलं। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करू नये। युद्धाची जी परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळतंय। गॅस दरवाढ आणि पुरवठ्याच्या मुद्द्यावर फडणवीसांचं उत्तर। रोहित पवारांनी घेतली अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग यांची भेट। संसदेत अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करण्याची केली विनंती। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत संपूर्ण अहवाल आलेला नाही। संपूर्ण अहवाल आल्यानंतर याबद्दल बोलू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदा जय पवार जाहीर भाष्य करणार। सोमवारी घेणार पत्रकार परिषद। शरद पवारांपेक्षा नातू पार्थ पवार अधिक श्रीमंत। शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाखांची तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तपशील समोर। मुंब्रा कौसा परिसरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाबा खानच्या घराबाहेर गोळीबार। आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग। आरोपींना बेड्या। आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसमोर 130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। विविध दलमचे कमांडर आणि स्थानिक कॅडरचा समावेश। मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। न्यूज 18 मराठी विशेषची सुरुवात आपण करणार आहोत। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्द्याच्या अनुषंगानं, कारण कालपर्यंत महाराष्ट्रात तापणारा हा मुद्दा आता थेट राजधानी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि तो पोहोचवलाय आमदार रोहित पवारांनी। त्या अनुषंगानं आता रोहित पवारांनी डीजीसीए आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेत। महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही, तिथले पोलीस आमची तक्रार दाखल करत नसल्याचा आरोप त्यांनी केला। अजित पवार यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा अपघात झाला की घातपात हे समोर आलं पाहिजे असं म्हणत त्यांनी डीजीसीएच्या तपासावर सवाल उपस्थित केले। तर रोहित पवार नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊया। ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी डीजीसीएच्या तपासावर सवाल उपस्थित केला। ते म्हणतात महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळत नाहीये। पुढे ते म्हणतात महाराष्ट्रातल्या पोलीस एफआयआर नोंदवून घेत नाहीयेत। सीआयडीचा जो तपास सध्या सुरू आहे तो सुद्धा धीम्या गती। डीजीसीए मध्ये फेरबदल करावा अशीही त्यांची मागणी आहे, कारण डीजीसीएच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी सातत्याने घडतायत असाही त्यांचा दावा आहे। डीजीसीए मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ते करतायत आणि त्यामुळे आता हा मुद्दा कालपर्यंत जो महाराष्ट्रात होता तो कदाचित आता संसदेत आपल्याला गाजताना पाहायला मिळू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी आता दिल्लीत त्यांचा हा मुद्दा मांडल्याच्या नंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आपचे खासदार संजय सिंग यांची त्यांनी भेट घेतली। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी संसदेत आवाज उठवावा अशी त्यांनी मागणी केली। उनका डेफिनेटली व्यक्तिगत और कमर्शियल रिलेशनशिप वीएसआर में है, इसीलिए वीएसआर पे वहाँ पे कोई भी कार्रवाई की नहीं जा रही, इसीलिए वहाँ पे वीके सिंह को बचाया जा रहा है क्योंकि बड़े लोग वीएसआर के पीछे हैं। रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा
आणि त्या अनुषंगानं असणारा संशय राजधानी दिल्लीत केंद्रस्थानी आणलाय. अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन रोहित पवार यांनी सगळी माहिती दिली. अजितदादांना न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. तसंच अपघाताबाबत अनेक प्रश्न असून त्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी या भूमिकेचा रोहित पवार यांनी पुनरुच्चार केला. अरविंद जी एक बहुत डिटेल में विषय को समझने वाले नेता है, इसलिए उन्होंने ये भी कहा कि ये विषय यहाँ तक नहीं रुकता. एक तो अजीत दादा को न्याय मिलने के लिए आप तो प्रयास कर रहे हो, उसमें जो भी सपोर्ट लगेगा वो हम करेंगे, लेकिन इसमें अगर आप देखो तो DGCAB भी बहुत बड़ा रिफॉर्म करने की वहाँ पे ज़रूरत है. रोहित पवारांनी काही नेत्यांवर हल्ला चढवला. ज्या लोकांना मेंदू नसतो, ज्यांचा बोलविता धनी अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यातला आहे, असे लोक राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. ह्याच्यात पण भाजपचा व्यक्ती, भाजपचे नेते आमच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे भाजपचाच ह्याच्यामध्ये कुठं हात आहे का अशी शंका 100% त्या ठिकाणी आता आम्हाला वाटायला लागली आहे. भाजपकडून गलिच्छ राजकारण केलं जात आहे. अजितदादांच्या पक्षातील काही लोक छुपा पाठिंबा देतात. VK सिंग यांच्या मागे कोणाचा तरी हात आहे. तपास योग्य झाला तर VK सिंग मोठ्या लोकांची नावं घेऊ शकतो. त्यांची नावं समोर येऊ नयेत यासाठी सिंगला सांभाळलं जातंय का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. जसं संजय सिंग साहेबांचं नाव अख्ख्या देशामध्ये एक लढवय्या खासदार म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं. त्यांना इथेही भेटून मी विनंती केली महाराष्ट्राच्या वतीने की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय दिलं जात नाही. FIR सुद्धा होत नाही, इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही. पार्लमेंटमध्ये तुम्ही अजितदादांचा हा मुद्दा तिथं घ्यावा, जेणेकरून TDPचे जे मंत्री आहेत, TDPच्या नेत्याचं आणि VSRचं एक जवळचं आर्थिक आणि व्यक्तिगत नातं असल्यामुळे तिथं काही इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणार नाही. त्यामुळे त्या नेत्याला तिथं ठेवणं योग्य नाही. VSR कंपनी विरोधात FIR दाखल करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला होता. मात्र मुंबई आणि बारामतीतल्या पोलिसांनी FIR दाखल करून घेतला नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं केला जाऊ नये असा प्रयत्न होत असल्याचा संशय रोहित पवार वारंवार व्यक्त करतायत. रोहित पवारांनी केलेले आरोप सत्याच्या समीप जाणारे आहेत असं खासदार संजय सिंग म्हणाले. अजीत पवार जी के एक्सीडेंट में ये देखने को मिल रहा है कि ब्लैक बॉक्स में सरकार गड़बड़ी की बात कह रही है. तो ये तो अपने आप में ही हजारों सवाल पैदा करते हैं कि भाई बड़े से बड़े एक्सीडेंट में कभी भी ऐसा नहीं हुआ कि ब्लैक बॉक्स ना मिला हो. अहमदाबाद का एक्सीडेंट हो या जितना भी बड़ा. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत विविध सवाल उपस्थित करणारे आमदार रोहित पवार आक्रमक झालेत. रोहित पवार दिल्ली दौऱ्यावरती असून अनेक नेत्यांच्या भेटी ते घेत आहेत. या भेटीनंतर त्यांनी TDPवर निशाणा साधला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या नातेवाईकांचे VSRशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. हैदराबादमध्ये VSRला आणि चंद्रबाबू नायडू यांच्या जवळच्या लोकांना एकाच दिवशी एकाच बँकेने 40 आणि 50 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी रोहित पवारांनी थेट केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री K नायडूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच आंध्र प्रदेशात जाऊन संपूर्ण पुराव्यांशी बोलायला तयार असल्याचं म्हणत त्यांनी TDP विरोधात दंड थोपटले. तर VSR आणि TDPच्या संबंधांवर सवाल उपस्थित केले जातात. ते सवाल काय आहेत बघा. TDP नेत्यांचे VSRच्या मालकांसोबत आर्थिक संबंध आहेत का? हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये VSR कडून जागा खरेदी करण्यात आली. जागा खरेदीसाठी खाजगी बँकेचं VSRला 40 कोटींचं कर्ज मिळालं होतं बघा. किती? 40 कोटी. एकाच दिवशी VSR आणि नायडूंच्या नातेवाईकाला कर्ज कसं काय देण्यात आलं हा देखील एक प्रश्न आहे. ते कर्ज त्यांना मिळालं, एकाच दिवशी मिळालं. नायडूंच्या नातेवाईकाला तब्बल 50 कोटींचं कर्ज जे ते दिलं गेलं. आणि याबद्दल TDP मंत्र्यांची म्हणजे या सगळ्या प्रकरणावरती TDP मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी जी आहे ती करण्यात आली आहे. राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जावी अशी आमची भूमिका आहे. कारण राममोहन नायडूंचे जे नेते आहेत चंद्रबाबू नायडू त्यांच्या जवळच्या लोकांची एक NBFC आहे, एक बँक आहे छोटीशी. त्या बँकली डायरेक्ट VSR कंपनीला तिथं लोन दिलेलं आहे. मग तुमच्या आर्थिक आणि व्यक्तिगत रिलेशनशिप असेल VSR नावाच्या या कंपनीला आणि त्याच्या VK सिंग या मालकाली जुबली हिल्स म्हणजे जिथं नायडू साहेब राहतात त्या भागामध्ये तिथं एक कुठली ती प्रॉपर्टी घेतलेली आणि त्या प्रॉपर्टीला जे लोन दिलं
ते एका कसूर व्यवसाय बँकली त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता हे VSRला 30/9/2024ला त्याच बँकेली लोन दिलं आणि त्याच दिवशी त्याच बँकेली हे चंद्रबाबू नायडूच्या NBFCला सुद्धा लोन 50 कोटीचं दिलेलं आहे। त्यामुळे कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी काळं बेरं आहे असं आमचं सुरू